लाईट? ओके वर काय दिसलं नाही. दोन्ही रूम चेक केले? हो दोन्ही रूम चेक केले आणि बाजूला ते तिथे पण चेक केलं काहीच नाही मिळत. मी पण इकडे बघितलं काहीच मिळालं नाही रे. सॅटिक, पक्या, निले लवकर या. पक्या, सॅटिक, निलय, अरे तुम्हाला ऐकू येत नाहीये का? लवकर या. गार्गी कुठे आहे? गार्गी दिसत नाहीये. हॉलमध्ये झाली होती. हा सॅड्रिक, पक्या, निलय, काय काय झालं? अगं मी यांना बोलवते मग आजपासून. इकडे लाईट. लाईट? आता आता इकडे लाईट होता या रूम मध्ये. अगं नाही, मी आता इथूनच आले, लाईट नव्हता. अगं होता. अगं नाही गार्गी. मी कधीपासून त्या अरे मी तुम्हाला कधीपासून हाका मारतेय. मी बोलवतेय, तिघांची नावं घेतली, तुम्हाला ऐकू नाही येत? नाही, आम्हाला तुझा आवाजच नाही आला. अरे कसं शक्य आहे? हॅलो दिनेश, कधीपासून फोन लावते मी, फोन उचलता येत नाही. अहो मॅम, तुम्ही कशाला केलात फोन? मी केला असता की नाही. अरे पण काय झालं? काय झालं का? मी बंगल्यात चिरत होतो आणि तितक्यात तुमचा कॉल आला. डाऊट आला त्यांना. आय न्यू इट, तू असंच करणार. मी काय केलं? मॅम तुमच्या कॉलमुळे झालं की नाही. दिनेश तुला एक काम नीट जमत नाही. मॅम तुम्ही बोललात म्हणून मी इथे एवढा आलो ना. बर, तू आता कुठे आहेस? मी बंगल्याच्या बाहेर आहे. मी आज जायचा प्रयत्न करतो. व्हेरी गुड. जा, आज जा आणि नीट बघ काय चाललंय ते. कळलं? आणि जरी त्यांनी तुला बाहेर काढलं तरी तू परत आज जा. ओके? हो हो मॅम, मी तुम्हाला पुढचे अपडेट्स देतो. हा, काय करू, कसं जाऊ आत? अगं पण गार्गी, खरंच नाही ऐकू आला आम्हाला तुझा आवाज. हा मलाही नाही आला. गार्गी, गार्गी, गार्गी थांब. गार्गी, अरे हा दिनेशचा आवाज आहे. त्याला जर का काही झालं असेल. मी जाऊन बघते. गार्गी, दार उघडावा म्हणून तो नाटक करत असणार. ए हो गार्गी, नको उघडूस तू दार. पण त्याला काही झालं असेल तर नाही म्हणतोय ना मी. बघायला तर पाहिजे. गार्गी, गार्गी, काय झालं? हा? हे बघ.
घाबरला? जखोबा नाव आहे माझं. मालकानं धडलं इथं. काय मस्त जेवण बनवलंस का किरण? हा, मजा आली. हा, पण काय ग किरण, तू नेहमी तसं जेवण बनवतेस की मी आल्यामुळे असलं छान छान चांगलं जेवण बनवलंय? रागवलीस? अगं मस्करी केली का मी तुझी? हा, मला माहिती आहे तू एकदम बेस्टच जेवण बनवतेस. अगं तुझ्या हातचं खाऊन खाऊन तर एवढा मोठा झालो मी. मग त्याची किंमत ठेव. काय बहिणाबाई, असं काय करता? अगं तुझी किंमत आहे म्हणूनच तर एवढ्या वर्षांनी भेटायला आलो तुला. मला भेटायला नाही, तुला पैसे हवेत म्हणून तू आलास. भाजी वाढ ना तू. काही गोडधोड नाही केलं का ग तू? राहते राहते राहते. म्हणजे तू जे दिलंयस ना तेच गोड समजून खातो मी. मग तर झालं ना. सुरेश जेवतोय तोपर्यंत गार्गीबद्दल अंदाज घ्यायला हवा. गार्गी, किरण, किरण, अगं भात वाढ. वाढते. किरण, अगं कुठे चाललीस तू? अगं भात वाढला, डाळ कोण वाढणार? भातावर वाढवा. अजून काय हवंय? नको नको. किरण, किरण, काय का झोप आली का तुला? आता काय हवंय? पाणी देतेस? देते. कोण तुम्ही आणि इथे का आलात? सांगितलं ना हो, मालकानं धाडलंय तुमच्या सेवेसाठी. पण असं का? ते कळलं की नंतर तुम्हाला. आत येऊ का? मालकाचा गडी आहे म्या. मालकाचा हुकूम मोडून नाही चालायचं. या आत या. हुशार आहे.
ए कुठे चाललास? कुठे म्हणजे आज येतोय? घरी निघायचा. चल घरी निघ. चल. तुम्ही ते अनोळखी माणसाला आत घेतले आणि मला का नाही घेते? दिलंय महागात पडेल ना तुम्हाला. मला तुमच्याशी बोलायचं. जकोबा तुम्ही इथेच थांबा. आपण त्याला बंगल्यात नव्हतं घ्यायला पाहिजे. हो ना, त्याच्याकडे बघूनच भीती वाटते. तुमचं बरोबर आहे. मला पण वाटतं की त्याला आपण उगाच साथ घेतले आणि त्यानेच काही केलं तर. नाही, तो माणूस वयस्कर होता, त्यामुळे तो काही करेल असं नाही वाटत मला. अरे पण मग तो काही करण्याची वाट बघायची का आपण? ओके. पण तो निंबाळकर बोलला होता की आपल्या कामात डिस्टर्ब नाही करणार तो. पण हा माणूस लुडबुड करू शकतो. गार्गी, मला निलयचं म्हणणं पटतंय. तुला काय वाटतं? ठीक आहे, आपण त्याला जायला सांगूया. आणि तसंही जर का तो माणूस इथे असल्यामुळे आपल्या कामात अडथळा येणार असेल तर खरंच जायला सांगू. ठीक आहे. लाईट लाईट्स? अरे पण फ्यूज नव्हते ना. चल लवकर. चल. असं काय बघताय? घाबरलात काय? हे खराब झालं, बदललं, वाड्यातला समजा अंधार घालवला. अरे पण फ्यूज तर नव्हता तिथे. जखोबाला या घरात कुठं काय आहे, कसं आहे माहितीये, म्हणून तर आलोय तुमच्या सेवेला. मला वाटतं आपण यांना थांबवलं पाहिजे. यांना थांबवलं तर आपल्यालाच मदत होईल. ठीक आहे. हुशार आहे. काय माणसं आहेत यार, आत पण घेत नाहीयेत. जाऊ दे, मी जातो घरी. सारा मॅमना कॉल करतो आणि सांगतो मी जातोय घरी. हा हॅलो सारा मॅम, ऐका ना, मला नाही थांबता येते. मी केले प्रयत्न मॅम, पण ते नाही घेतात आज. ओके हो
हो हो हो ओके अहो मी थांबतो मी थांबतो हा काय आता दारालाच कान लावून बसतो हा तुम्ही टेन्शन घेऊ नका हा मी आहे ना. जखोबा, एक विचारायचं होतं. तुम्ही म्हणालात की तुम्हाला इथे मालकाने पाठवलंय, मग तुम्हाला या घराबद्दल काहीतरी माहित असेल ना? घराबद्दल? घर नाही, राजवाडा होता जो राजवाडा. 15 वर्षाचा असताना या वाड्यात आलो होतो. मालकाने कामावर ठेवून घेतलं मला. मालकाचा लय जीव माझ्यावर. समजी कामं मलाच सांगायचे माझे. मी लय केलं मालकांसाठी, मालकाने बी लय केलं माझ्यासाठी. तुम्ही म्हणताय की हा राजवाडा होता, मग आता या घराची अवस्था अशी का झाली? तुझ्या नशिबात काय लिहुलंय ते ठाव आहे तुला. आज किती आहेस, पण उद्या काय होईल ते ठाव आहे का तुला? या वाड्याचं बी तसंच झालं. एक दिवस आलं आणि वाड्याचं समजत रुपडं पालटून गेलं. नक्की काय झालं? मालकीणबाई 8 महिन्याच्या पोटूशी असताना संस्थाला संपवून घेतलं. तुम्ही जिथं बसलाय तिथंच त्याने गळफास लावून घेतला. वर बघू नगस. तुझं डोकं आहे ना, तिथंच मालकीणबाईचे पाय लटकत होते.